सर्वप्रथम मी मुख्यमंत्री साहेबांना तमाम सगळ्या महिला भगिनीतर्फे खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देते। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अनाउन्स केलं की आम्ही कुठलीही बोर्डिंग लावू नये किंवा कुठलाही प्रोग्राम घेऊ नये, फूल गुच्छ असा कुठलाही खर्च करू नये अशा प्रकारे त्यांनी आव्हान केलं। आणि त्याच एक गोष्ट आहे की महिला मोर्चाने सुद्धा समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ते पण तळागाळात जाऊन केलं पाहिजे। तर त्यासाठी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही उद्यापासून सर्वात प्रथम रक्तदान शिबिर करणार आहोत, वृक्षारोपण करणार आहोत, महिलांचे आरोग्य शिबिर वर्षभर आरोग्याचे चेकअप करणार आहोत। आम्ही वर्षभर महिलांना उद्योग कसे उभे करायचे, छोटे छोटे उद्योग कसे उभे करायचे, त्यांना रोजगारासाठी नागपूर शहरामध्ये ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्याची सुरक्षा कशी होईल, त्या मुलींची सुरक्षा कशी होईल, तिथं शौचालय कशी राहील, CCTV कॅमेरा कसे राहतील, लाकडी हे कसं राहील तिथे, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये काम करण्यासाठी आम्ही उद्यापासून कटिबद्ध आहोत। आणि तीच खरी आमची शुभेच्छा माननीय मुख्यमंत्री साहेबांना आहेत, त्या शुभेच्छा देण्यासाठी समाजात आजपर्यंत जर कोणी काम करत असेल, प्रत्येक घराघरात जर कोण जात असेल तर ती भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चा जाते। कारण आपण दोन मोठे निवडणुका आपण पाहिल्यात, लोकसभा पाहिली, विधानसभा पाहिली। लोकसभेमध्ये जरी आम्हाला कमी यश मिळालं असलं तरी पण त्यावेळेस पण आमच्या महिला मोर्चाने अतिशय उत्कृष्ट काम केलंय। कारण घराघरात आपल्याला माहिती आहे की एखाद्या घरात बेल वाजली, पुरुषांनी जर बेल वाजवली तर तिचं कधी स्वागत घरात होत नाही, पण तेच जर महिलेने जर एखाद्या घराची बेल वाजवली तर त्या घरातली महिला तिला बसवते, पाणी विचारते, म्हणजे ती घराघरात स्वयंपाकघरापर्यंत महिला जाऊ शकते। त्यामुळे महिला अतिशय उत्कृष्ट काम करत असताना विधानसभेमध्ये महिला मोर्चांनी काम केलं आणि आपण पाहिले महाराष्ट्रामध्ये प्रचंड यश विधानसभेमध्ये मिळालं आणि आमची सत्ता इथे स्थापन झाली। परत एकदा आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब झाले, ते आपण सगळे ओळखून आहात। त्यासाठी आता आम्ही वर्षभरासाठी आम्ही आज कटिबद्ध आहोत। उद्यापासून जे आम्ही काही कार्यक्रम राबवणार आहोत ते आम्ही कटिबद्धता घेण्यासाठी आपल्या समोर उभा आहोत। आपल्या नागपूर शहरामधल्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यातली सगळ्यात मोठी समस्या आता आपण पाहिली असेल की तुम्हाला माहिती आहे की मी 24/7 सगळीकडे काम करत असते। महानगरपालिका आली आहे म्हणून आम्ही हे लोक काम नाही करत आहे, कारण इथे मंचावर बसलेल्या मला वाटतं आम्ही दोघी जणीच नगरसेविका आहोत, बाकी सगळ्या महामंत्री आहेत, त्यांना कोणालाही तिकीट नाही पाहिजे, आम्हाला फक्त समाजात काम करायचं आहे। त्यामुळे महानगरपालिका आली म्हणून नाही, पण जेव्हा फडणवीस साहेबांनी आम्हाला अनाउन्स केलं की उद्या कुठलेही कार्यक्रम घ्यायचे नाही, बॅनरबाजी करायची नाही, तेव्हा आमच्या मनात कुठेतरी आलं की महिला मोर्चानी पण तळागाळात जाऊन काहीतरी समाजासाठी करायला हवं, म्हणून आम्ही आज आपल्या समोर आलेलो आहोत।